तर मुंबई पाठोपाठ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केला। माजी नगरसेवकासह 1261 मतदारांची अख्खी यादीच गायब झाली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रभाग क्रमांक 12 चे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचंच नाव मतदार यादीतून गायब झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। यंदाही प्रभाग क्रमांक 12 मधून भालेकर निवडणूक लढण्यास इच्छुक होते। यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप असल्याचं राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकानं म्हटलंय। विधानसभा आणि आत्ताची प्रारूप यादी दाखवत त्यांनी भाजपला धारेवर धरलंय। अजित पवार गटाचे माजी नगरसेवक पंकज भालेकर जे आत्ता प्रभाग क्रमांक 12 मधून लढू इच्छितात। तुम्ही आहात 12 मध्ये आणि नाव प्रभाग 1 मध्ये आले, कसं काय झालंय? आता आपण पाहतो कालच महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात प्रारूप यादी प्रसिद्ध झाली। ज्यावेळेस आम्ही ती यादी आणली त्यावेळेस आम्हाला काय धक्का बसलेला। आपण पाहतोय 1261 नावांची ही जी यादी आहे 7 नंबर यादी बाकी संपूर्णच्या संपूर्ण आमच्या प्रभाग 12 मधून तवडेमधून चिखलीत ढकलण्यात आलेली आहे। म्हणजे आज त्या ठिकाणी मी सुद्धा त्या ठिकाणी त्या प्रभागाचं 12 नंबरचं गेल्या 2017 ते 22 मध्ये प्रतिनिधित्व केले। आज मी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक आहे। तर त्या ठिकाणी आज आमची जी संपूर्ण माझ्या भागातली माझ्या आजूबाजूच्या परिसरातील गावठाण संपूर्ण यादीच ती आज प्रभाग 1 मध्ये ढकलण्यात आलेली आहे। कुणी केलं असेल असं वाटतं तुम्हाला? आता ह्याच्यामध्ये या ठिकाणी प्रशासनाने हा सगळा घोळ घातलाय आणि मला सांगायचे 2017 देखील असंच झालं। काय फटका याच्यामुळे तुम्हाला बसू शकतो आगामी महानगरपालिका निवडणुकीत? या ठिकाणी अशी शंका आहे, या ठिकाणी ही मतदार यादीच गायब करून त्या ठिकाणी आमच्या पॅनलचा त्या ठिकाणी लीड कमी करताय का या ठिकाणी शंका येते। निवडणूक आयोग यावरती काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।